महिन्यापूर्वी आपल्या देशाचे CJI, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्टाचे, त्यांनी म्हणजे आता काही सुनावण्या चालल्या होत्या आणि त्या सुनावण्या दरम्यान त्यांनी असं विधान केलं की काही काही अंडरलाईन काही बेरोजगार तरुण रिकामटेकडे जे वेगवेगळ्या विषयांमध्ये घुसखोरी करून व्यवस्थांना, या देशातल्या व्यवस्थांना चॅलेंज करायचा प्रयत्न करतात, असं ते त्यांचं म्हणणं होतं. विश्लेषण नको करायला, तेवढा आपल्याला वेळ नसतो. आता मला सांगा, हे जे त्यांचं वाक्य होतं ह्याचा जर त्रयस्थपणे तुम्ही विचार केला, ते काय म्हणाले होते? काही बेरोजगार तरुण रिकामटेकडे तरुण. काही सगळे तरुण म्हणाले होते का? ते मुळीच म्हणाले नव्हते. आणि काही अंशी त्यांचं बरोबर आहे, कारण आपण जे म्हणतो की ह्या लोकशाहीचे जे 4 स्तंभ आहेत की एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर, तुमची पत्रकारिता आणि ब्युरोक्रेसी. आता ह्यांना कीड लागलेली आहे बऱ्यापैकी, ह्याच्यात भ्रष्टाचार आहे, तो भाग वेगळा आहे. पण ह्या देशामध्ये आपण गेले अनेक वर्ष बघतोय की ह्या देशामध्ये अनरेस्ट कसा तयार होईल, ह्या देशामध्ये एखादं विचित्र आंदोलन कसं तयार होईल आणि जे हिंसक कसं बनेल, ह्या संधीची वाट अनेक लोक बघतायत. विशेषतः अमेरिकेसारख्या ज्या बलाढ्य शक्ती आहेत त्या टपून आहेत. आणि त्यासाठी मग हा काहीतरी रिकामटेकडे बेरोजगार तरुणांचा त्यांचा आधार घेऊन हे प्रकार केले जातात. त्या कॉन्टेक्स्टमध्ये सरन्यायाधीशांना हे सांगायचं असेल की काही बेरोजगार तरुण, रिकामटेकडे तरुण विनाकारण कोर्टाचा वेळ घेतात, एक्झिक्युटिव्ह पॉवरचा वेळ घेतात, तुमच्या ब्युरोक्रेसीचा वेळ घेतात आणि विनाकारण त्रास द्यायचा प्रयत्न करतात. आता काही तरुण म्हणल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की कॉक्रोच पार्टी नावाची पार्टी तयार झाली. तो दीपक नावाचा कोण माणूस आहे की लगेच ते सगळ्या तरुणांना सरन्यायाधीश म्हणले. अहो, सगळ्या तरुणांना ते म्हणलेच नाहीत. तुमच्या डोक्यावर परिणाम झालाय का? हा, एक तर तो आम आदमी पार्टीचा तो कोणतरी तरुण आहे, जिथं अमेरिकेमध्ये मला असं कळलंय की त्याला अटक झाली काहीतरी गुन्ह्यामध्ये. आणि ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश एखादं वक्तव्य करतो त्यावेळेला ते तोडून मोडून तुम्ही तेव्हा त्याचा फ्रॅक्चर त्याला करून त्या वक्तव्याचं नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करता. आणि मला विशेष वाटतंय कॉक्रोच पार्टीचे फॉलोअर एवढे. अहो, कुठं चाललो आहे आपण? म्हणजे भाजप बेकार आहे, ठीक आहे, मग तुम्ही तरी कुठं चांगले आहेत? अहो, जे सरन्यायाधीश बोललेच नाहीत ते वक्तव्य तुम्ही घेताय, त्याची तुम्ही तोड मरोड के त्याचं एखादं नॅरेटिव्ह सेट करताय आणि तुम्ही एक पार्टी तयार करताय. म्हणजे कुठला आपल्या या देशाच्या युवकांचा विवेक काय गेला का? कुठं घाण ठेवला का आपण? एक पोकळी आहे की विरोधी पक्ष बोंबललेला आहे, सत्ताधारी सुद्धा थोडेसे ते पण गोंधळलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक ह्या दोन्हीकडे एक स्पेस तयार आहे. पण ही स्पेस तयार असताना युवकांनी अभ्यासपूर्वक ह्याच्यामध्ये येऊन उतरलं पाहिजे की कुठलं तरी सरन्यायाधीशांचं वाक्य घ्यायचं आणि त्याचं काहीतरी नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करायचा. आणि दुर्दैवाने त्याला एवढे फॉलोअर, म्हणजे मला तर कमाल वाटते बाबा या देशातल्या बेरोजगार युवकांची किंवा युवकांचीच मला कीव येते. अब तुम्ही कुठलंही वाचन नाही, काही नाही, कुठलाही अभ्यास नाही, आणि तो दीपक नावाचा वेडा माणूस काहीतरी त्या सोशल मीडियाला तयार करतो, पत्रकार परिषद दिल्लीत घेतो, कुठलाही त्यांचा एजेंडा नाही, कुठलाही अभ्यास नाही. हा, एक सरन्यायाधीशांच्या वक्तव्याचं काहीतरी फ्रॅक्चर त्याचं एक वाक्य तयार करून त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करता. आणि सगळ्यात दुर्दैवी म्हणजे ह्या देशातले तरुण याला बळी पडतात. हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्याच्यामुळं सरन्यायाधीशांची बाजू मी यासाठी घेतो की आज या देशातला युवक जो आपला इन्फ्रास्ट्रक्चर आहे या देशाचं, पण दुर्दैवाने बराचसा युवक हा दिशाहीन आहे, हा बेरोजगार आहे, पण त्याच्यामध्ये कंटेंट नाही, त्याचं वाचन नाही,
प्रश्नांवरचा अभ्यास नाही, अशा स्वरूपाचा बराचसा युवक ह्या देशातला आहे. आणि तो ॲड्रेस करायचा प्रयत्न चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या आपल्या सूर्यकांतजींनी केला होता. माझा पूर्णपणे त्यांना पाठिंबा आहे. आणि ह्या दीपकेसारखे वेडपट आणि त्याला सपोर्ट करणारे पण तेवढेच वेडपट असं मी समजतो. कारण सरन्यायाधीशांचं वाक्य काय होतं त्याचा नीट अभ्यास करा. नीट अभ्यास केल्यानंतर त्याच्यावर जे नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न करतायत त्यांच्या मागं जायचं काय हे तुम्ही ठरवा. धन्यवाद.